आज आपल्या संकल्पनेतून इथे तरुणांसाठी रोजगारासाठी मेळावा घेण्यात आलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे. आतापर्यंत किती मुलांची ती नावे आपल्याकडे यादी आलेली? आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली, एक ऑनलाईन लिंक दिली होती. त्या लिंकवरती साधारण 900 ते 1000 मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशिरा मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल आहेत. कोणकोणते प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती कंपन्यांचा मध्ये उल्लेख आहे? सर्व मिळून मला वाटतं 45 ते 50 कंपन्या आहेत. IT असेल, फार्मा असेल, बँकिंग असेल, सगळ्याच कंपन्या 45 ते 50 कंपन्या आपण इथं बोलवल्यात आणि 5वी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट, इंजिनिअरिंग, फार्मा ह्या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ते नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत. महाविकास आघाडीमधून अद्यापही पंढरपूरमध्ये कुठे नाव चर्चेत आले नाही, या संदर्भात काय काय विचारलं? महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठे उमेदवारीबाबत घोषणा कुठे करण्यात आली नाही आहे, याबाबत आपण देखील भेटल्याचं देखील शरद पवार यांना देखील भेटलं देखील दिसून आलं. काय सांगाल याबाबत? हा ते तर आता दाखवून राहिलेलं नाही आहे. मी पवार साहेबांची 2 ते 3 वेळा भेट घेतली आहे, जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे. आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील.